तुम्ही का आल्या प्रोटेस्टला मॅडम? पोरांसाठी. तुमचं काय, कोणते पोरं? जे 20 पोरं गेले त्यांच्या. तुमची मुलं किती वयाचे आहेत? आमचे पोरं 35. मग तुम्हाला काय ते तर हे असू द्या, 18 पण आज हे आमचे पोरं आहे, नीटची सकाळी आमच्या पोरांचे पोरं आहे, मुलींचे मुलं आहे, त्यांचंही भविष्य आहे. आज जर अशी याला पाठिंबा दिला तर पुढे त्यांना सपोर्ट होईल. पण आता एक रिनीटची एक्झाम पण झाली आहे, आता ते सगळं झालंय तरी पण का मग? असू द्या, पुढच्या वेळेससाठी. मग हे तर काँग्रेसच्या काळात पण घडत होतं की पेपर फुटी वगैरे. हो, पण एवढं नव्हतं. एवढं तेवढं नाही ना. एक खून की सजा भी फाशी आहे और 10 खून की सजा भी फाशी आहे. तुम्हाला काय वाटतं, धर्मेंद्र प्रधानने इस्तीफा दिला पाहिजे का? द्यायला पाहिजे. का? त्याच्या इस्तीफा देण्याने पेपर लीक होणार नाही असं थोडी आहे. नाही, होऊ शकतं. कसं काय? तरी पण आता त्याच्या हजेरीत झालेलं आहे म्हणून त्यांनी द्यावं. ओके. पोरांची म्हणजे मागणी तुमच्या मान्य करावी. म्हणण्यानुसार की अकाउंटेबिलिटी किंवा रिस्पॉन्सिबिलिटी परिस्थिती कोणीतरी बघून घेतली घेतली पाहिजे पाहिजे. की पेपर लीक झाले, हां, पोरांचे आज याला सुसाईड झाले. आणि याला आज इस्तीफा द्यायला लावला तर दुसरा विचार करेल 10 तर आपण काय करायचं, कसं राहायचं. ओके. म्हणजे अकाउंटेबिलिटी की बाबा हां. जर तुम्ही चुकताय तर तुम्ही ते एकाला उतरत सकाळी उठून आपल्या जवळही असं घडू शकतं. एकदम बरोबर. ठीक आहे. आणि ज्या लोकांचे मुलं 18 वर्षाचे नाही किंवा नीट देत नाहीये त्यांनी पण भाग घेतला पाहिजे का? येस. का? पुढची जनरेशनला फायदा आहे ना त्याचा. आता जर आपण ओके. उभं राहू तर पुढची जनरेशनला फायदा आहे त्याचा. ओके. म्हणजे हे तुम्ही सर्वांचा विचार हां, करून तुम्ही हां. याच्यात पुढच्या सहभागी पोरांचं होताय. भविष्य, पुढच्या मुलींचं भविष्य. ओके. गुड. थँक्यू मॅडम.